हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपलं डे 5चं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपल्याला 151च्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तो होप मागचे जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल आणि तुम्ही त्याच्यावर रिव्हिजन केली असेल. तर पहा, वन बाय वन करून आपण क्वेश्चन्सकडे जाऊ. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, द फॉल्ट विच आर लाईकली टू ऑकर इन द केबल इज. म्हणजे केबलमध्ये कोणते फॉल्ट आपल्याला आढळतात किंवा होतात. तर पहिला फॉल्ट म्हणते आहे ब्रेकडाऊन ऑफ केबल इन्सुलेशन. केबलचं इन्सुलेशन ब्रेकडाऊन होणे, तर अगदी बरोबर आहे. क्रॉस और शॉर्ट सर्किट फॉल्ट. देन तिसरा ऑप्शन म्हणते ओपन सर्किट फॉल्ट. पहा, आता हे ऑप्शन ओपन सर्किट फॉल्ट हे बरोबर आहे, हे राईटच क्लिक आहे आणि ब्रेकडाऊन पण आहे. आता हे नाही समजलं समजा आपल्याला, जसं ॲज अ स्टुडंट म्हणून की क्रॉस आणि शॉर्ट सर्किट फॉल्ट काय आहे, आणि एक खाली ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. तर इथे हे दोन बरोबर आहे, म्हणजे नक्कीच डी बरोबर आहे, ऑप्शन नंबर डी. मग राहिलं हे काय आहे, क्रॉस आणि शॉर्ट सर्किट. तर जे कंडक्टर्स टू कंडक्टर्स शॉर्ट सर्किट होईल त्याला, म्हणजे ते इन्सुलेशन फेलरमुळे क्रॉस करताना म्हणा किंवा अजून काही कारणांना, तर शॉर्ट सर्किट जर होत असेल त्या केबलमध्ये तर तो झाला शॉर्ट सर्किट फॉल्ट. तर हे तिन्ही आन्सर राईट आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी राईट होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द लेंथ ऑफ द केबल इज डबल इट्स कॅपॅसिटन्स. तर पहा, केबलच्या बाबतीत जो कॅपॅसिटन्स असतो आणि ते लेंथ असते ही एकमेकाच्या डायरेक्टली प्रोपोर्शन असते. म्हणजे कॅपॅसिटर, केबलचा कॅपॅसिटन्स आणि केबलची लेंथ इन केबलमध्ये जो कॅपॅसिटन्स आहे आणि लेंथ आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल राहते. म्हणजे जर लेंथ डबल झाली तर कॅपॅसिटन्ससुद्धा डबल होईल, जर लेंथ हाफ झाली तर कॅपॅसिटन्ससुद्धा हाफ होईल. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की लेंथ ऑफ केबल इज डबल. केबलची लेंथ जी आहे ती डबल झाली आहे, तर कॅपॅसिटन्स जो होईल तो सुद्धा डबल होईल, म्हणजे बिकम अ डबल. ऑप्शन नंबर सी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. The life of the positive plate of a lead acid battery is lead acid cell is approximately रिकामी जागा ॲज कम्पेअर्ड टू द निगेटिव्ह प्लेट. ठीक आहे, म्हणजे लाईफच्या बद्दल विचारलेलं आहे की जे आता हा सुद्धा पा युनिक क्वेश्चन्स आहे आणि चांगला क्वेश्चन आहे. तर पॉझिटिव्ह प्लेट ऑफ अ लीड ॲसिड सेल, म्हणजे लीड ॲसिड बॅटरी जे आहे किंवा लीड ॲसिड सेल जो आहे त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह प्लेट असते PbO2ची, तिची लाईफ निगेटिव्ह प्लेटच्या कशी असते. पहा, लीड ॲसिड सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन प्लेट्स असतात. पॉझिटिव्ह प्लेट ही PbO2ची राहते आणि निगेटिव्ह प्लेट जी आहे ती फक्त Pbची राहते. तर याची लाईफ कशी असते असं विचारलेलं आहे आपल्याला. पॉझिटिव्ह प्लेटची लाईफ कशी असते ॲज कम्पेअर्ड टू निगेटिव्ह प्लेट. तर इक्वल असते, 3 टाइम्स असते, डबल असते की हाफ असते. तर पहा, तर याचं राईट आन्सर आहे हाफ. हे जे पॉझिटिव्ह प्लेट्स राहते याची लाईफ हाफ राहते. आता हाफ कशी का राहते सर, तर लक्ष द्या, थोडक्यात सांगतो आहे. कारण की काय होते की हे जे PB आहे हे PBचं जेव्हा हे चार्ज कंडिशन आहे, पण निगेटिव्ह डिस्चार्ज कंडिशनला काय होईल, डिस्चार्ज कंडिशनला दोन्ही प्लेट ह्या लीड सल्फेटच्या बनतात. म्हणजे पॉझिटिव्ह प्लेटसुद्धा लीड सल्फेट आणि निगेटिव्ह प्लेटसुद्धा लीड सल्फेट. तर ही जे निगेटिव्ह प्लेट आहे ही PBची PbSO4 बनते आणि डिस्चार्जला आणि चार्जला PbSO4ची PB बनते. तर याच्यामध्ये कुठं काही ऑक्सिजनचा रोल येत नाही. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर PbO2 म्हणजे लीड पर ऑक्साईडचा. तर याच्यामध्ये काय होते की जेव्हा डिस्चार्ज कंडिशनला येते तर तेव्हा ती लीड सल्फेट होते. तर जेव्हा ते चार्ज कंडिशनला जाईल, सल्फर तर रिमूव्ह होतो पण त्यासोबत ॲड होते ऑक्साईड. तर तेव्हा त्याच्यामध्ये घर्षण जास्त होते, म्हणजे त्याची झीज जास्त होते पॉझिटिव्ह प्लेटची, आणि याच कारणानं तिथं लाईफ जी आहे ती त्याची हाफ राहते. चांगला क्वेश्चन्स आहे, युनिक क्वेश्चन होता भेटला आपल्याला हा. देन पुढे जाऊ आपण. व्हॉट इज द मटेरियल ऑफ सेपरेटर इन लीड ॲसिड बॅटरी. पहा, सेपरेटर काय काम करते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटच्या मधात असते सेपरेटर, जे दोन प्लेटमध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून संरक्षण देते, म्हणजे शॉर्ट सर्किट होऊ देत नाही. तर हे जे सेपरेटर आहे हे कसं असते, तर सॉफ्ट असते, आयसोलेबल असते, इनसोल्युबल असते, पोरस असते आणि हार्ड असते. म्हणजे इनसोल्युबल म्हणजे न मिसळणारे, आणि पोरस असते, हार्ड असते. त्याचं सिम्पल आन्सर आहे पोरस. सच्छिद्र असते कारण की त्याच्या आतमधून इलेक्ट्रोलाइट पास झाला पाहिजे. ऑप्शन नंबर सी राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रोलाइट इज यूज इन द लीड ॲसिड सेल. सिम्पल आहे की लीड ॲसिड बॅटरी S2SO4. जो क्वेश्चन सोपा आहे त्याच्यावर आपण जास्त वेळ देणार नाही आहे. देन पुढे जाऊ. व्हेन अ लीड ॲसिड बॅटरी इज फुल्ली चार्ज द कलर ऑफ द चार्ज प्लेट इज. पहा, काय म्हटलेलं आहे, क्वेश्चनचं गांभीर्य तुम्ही समजून घ्या आता की कसा अर्धवट क्वेश्चन विचारला जातो आणि त्याचं उत्तर देताना आपल्याला कसं विचार करावा लागतो. आता हा क्वेश्चन जो आहे अर्धवट क्वेश्चन आहे. वाटलं असतं तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करून क्वेश्चन मांडू शकलो असतो, पण जसा तो क्वेश्चन आहे तसाच आपण त्याला रिप्रेझेंट केलेला आहे की जेव्हा म्हणजे जेव्हा लीड ॲसिड बॅटरी ही फुल्ली चार्ज आहे, लीड ॲसिड बॅटरी ही फुल्ली चार्ज आहे, तेव्हा कलर ऑफ चार्ज प्लेट
कलर ऑफ चार्ज प्लेट, पण कोणत्या प्लेटचा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह की दोन्ही प्लेटचा, हे क्लिअर नाही झालेलं आहे क्वेश्चन्समध्ये. खाली आपण ऑप्शन वाचू, ग्रीन कलर, डार्क ग्रे, डार्क ब्राऊन आणि ब्ल्यू असे आपल्याला विचारलेले आहे. ग्रीन कलर आहे की ग्रीन तर ऑप्शनमध्येच आपण कधी पाहिलंच नाही थेरीमध्ये. त्यानंतर ब्ल्यूसुद्धा आपण थेरीमध्ये पाहिलं नाही. मग राहिले दोन ऑप्शन. आपण पाहिलेलं आहे ग्रे आणि डार्क ब्राऊन, हे दोन कलर पाहिले. डार्क ग्रेसुद्धा आपण पाहिलेला नाही आहे आणि तिथं म्हटलं पण नाही आहे. ऑप्शनमध्ये ग्रे पण आहे आणि ऑप्शनमध्ये डार्क ब्राऊन पण आहे. हालाकी ऑप्शनमध्ये डार्क ग्रे आहे म्हणा, पण ग्रे दिसूनच राहिला ना, ग्रे पण दिसून राहिला आणि डार्क ब्राऊन पण दिसून राहिला. मग अशा केसमध्ये मग आता उत्तर ग्रे मार्क करायचं की डार्क ब्राऊन मार्क करायचं, हे आपल्याला कन्फ्युजन होते इथे. आणि तिथे क्लिअर पण नाही केलेलं आहे की कोणती प्लेट आहे. पॉझिटिव्ह असते तर आपल्याला माहीत आहे डार्क ब्राऊन कलर असतो किंवा चॉकलेट कलर असतो, आणि निगेटिव्ह असेल तर मग ग्रे कलर असते. आपण ग्रे लिहिलेलं आहे, ग्रेस कलर असते, पण इथं ग्रे नाही, डार्क ग्रे आहे. मग अशा केसमध्ये हे जे बारकावे आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला माहीत आहे की निगेटिव्ह प्लेटचा कलर हा डार्क ग्रे नाही, फक्त ग्रे असतो. आणि अशा वेळेस मग हे ऑप्शन चुकीचं होईल आपलं, आणि देन मग आपलं राईट आन्सर राहील डार्क ब्राऊन. तसं त्यांनी तिथं क्लिअर नाही केलेलं आहे की कोणत्या प्लेटचा कलर आपल्याला विचारलेला आहे, पण इथे या ऑप्शनला इलिमिनेट करून आपण त्याचा आन्सर डार्क ब्राऊन सांगू शकतो. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन म्हटलेला आहे, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फुल्ली चार्ज लीड ॲसिड बॅटरी इज. फुल्ली चार्ज लीड ॲसिड बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते. आपल्याला माहीत आहे 1250 ते 1228. एक तर अशी सांगा 1250 म्हणजे असं पण होऊ शकतं, ते 1.25 तर ते 1.28 म्हणजे 1280. ठीक आहे. एक तर तुम्ही 1250 ते 1280 सांगा किंवा मग 1.25 ते 1.28 सांगा. तर इथे दिलेलं आहे आता 1.25 तर ऑप्शनमध्ये नाही आहे, देन मग आहे 1.28. ठीक आहे. आता अजून एक इथे महत्त्वाचा क्वेश्चन आहे की सर ऑप्शनमध्ये जर सपोज 1.25 असतं आणि 1.28 असतं, मग अशा वेळेस प्रायोरिटी कोणाला द्यायची. तर तिथं आता असं तर पॉसिबल येणारच नाही म्हणा. जर असे सिंगल ऑप्शन असेल तर, रेंज असेल तरच येणार. पण जर सिंगल ऑप्शन असलेही समजा 1.25 आहे आणि मग 1.28 आहे, तर आपण प्रायोरिटी ही 1.28लाच देणार, कारण की मोर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मोर एनर्जी स्टोअर किंवा मोर चार्ज. देन मग आहे प्रायोरिटी, त्याचं तेच लॉजिक राहील. देन मग आहे 158 नंबरचा क्वेश्चन, ट्रिकल चार्जिंग ऑफ स्टोरेज बॅटरीज हेल्प टू. ट्रिकल चार्जिंग हे कशाला हेल्प करते. आता आपण बॅटरीच्या चार्जिंग मेथड्स पाहिलेले आहे की बूस्ट चार्ज असते, ट्रिकल चार्ज असते, बेंच चार्ज असते आणि इक्विलायझिंग चार्ज असते. कोणत्या चार्जमध्ये काय असते हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. जेव्हा जेव्हा जर ते टॉपिक तुमचे झाले नसेल मित्रांनो, तर तेव्हा तेव्हा आठवत चला. आता जसा हा क्वेश्चन आला, जेवढे पोरं आहे, नवीन असेल, जुने असेल किंवा जे सेल्फ स्टडी करतात किंवा अजून कोणते विद्यार्थी असतील, तर जेव्हा तुम्ही ते कन्सेप्ट आठवत असेल, म्हणजे क्वेश्चन पाहिला आहे, तर तो कन्सेप्ट आठवायचा की बूस्ट चार्ज कशाला म्हणतात, इक्विलायझिंग चार्ज कशाला म्हणतात, आणि त्याच्यानंतर सॉल्व करण्याचा त्याला प्रयत्न करायचा क्वेश्चन्सला. पण आता सोबत रिव्हिजनसुद्धा करून घ्या या MCQ क्वेश्चनसोबत. तर इथे म्हणते पहिलं ऑप्शन की स्टॉप सल्फेशन, सल्फेशनला थांबवते. तर थोडक्यात बरोबर आहे हे उत्तर, कारण आपल्याला माहीत आहे सल्फेशन जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपण अधूनमधून बॅटरीला काय करतो, ट्रिकल चार्ज करतो. देन इन्क्रीज इट्स प्रोटेक्टिव्ह कॅपॅसिटी, हे तर काही बरोबर नाही याचं, प्रोटेक्टिव्ह कॅपॅसिटी वाढवत नाही. मेंटेनिंग द प्रॉपर इलेक्ट्रोलाइट लेवल, हे सुद्धा चुकीचं आहे. 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन सहज समजून जातं तुम्हाला किती चुकीचे आहे म्हणून. आणि चौथं ऑप्शन आहे एक्सटेंड द बॅटरी लाईफ, तर हे बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर हे कसं बरोबर आहे, तर जर सल्फेशन नाही झालं तर बॅटरीची लाईफ काय होते, वाढते. देन दुसरी गोष्ट काय असते की ट्रिकल चार्जिंग म्हणजे काय असते की बॅटरीला कमी दराने जास्त कालावधीसाठी चार्ज करणे, ज्याने काय होते की बॅटरी तुम्हाला एनी टाईम जे आहे ते चार्ज भेटते. कीप अँड फ्रेश राहते बॅटरी, कीप जे आहे ते फ्रेश राहते, म्हणजे चांगली राहते, आणि एनी टाईम तुम्हाला काय भेटते, चार्ज भेटते. याने काय होते की बॅटरीची लाईफ वाढते. तर आता इथं दोन्ही उत्तरं बरोबर आहे. एक आहे स्टॉप सल्फेशन, ते सुद्धा बरोबर आहे, आणि दुसरं एक्सटेंड बॅटरी लाईफ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या दोघांमध्ये जर प्रायोरिटी द्यायची असेल तर ऑब्व्हियसली आपण ऑप्शन नंबर डीला देणार. पुस्तक आयोगाने सुद्धा डीला दिलेले आहे, पुस्तकात सुद्धा याचा आन्सर डीच आहे, आणि आपण डीच देणार. का बरं, कारण की हे जे सल्फेशन आहे हे तेव्हा होते जेव्हा ती बॅटरी खूप कालावधीपर्यंत बिनकामी राहिली असेल, बरोबर. जर बॅटरी रेग्युलरली चालू असेल तर सल्फेशनचा जो सल्फरचा थर आहे तो प्लेटवर घट्ट चिपकणार नाही, बरोबर. मग त्याच्यापेक्षा जास्त उत्तर कोणतं बरोबर आहे, तर ट्रिकल चार्ज. कारण आपण अधूनमधून जर त्याला ट्रिकल चार्ज करू जाऊ तर ते सल्फेशन तर प्रॉब्लेमच नाही राहिला. दुसरी गोष्ट की बॅटरी आपल्याला नेहमी फ्रेश भेटेल, म्हणजे एनी टाईम चार्ज आणि फ्रेश भेटेल. तर हे त्याचं कारण आहे, त्याच्यामुळेच बॅटरीची काय होईल, लाईफ वाढेल. तर ऑप्शन नंबर डी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टाईम रिक्वायर्ड फॉर
चार्जिंग इन अ कॉन्स्टंट व्होल्टेज सिस्टीम ॲज कम्पेअर्ड टू कॉन्स्टंट करंट सिस्टीम. म्हणजे कॉन्स्टंट चार्जिंग मेथड जी आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज चार्जिंग मेथड, त्याच्यामध्ये लागणारा टाईम हा कॉन्स्टंट करंट मेथडच्या तुलनेमध्ये कसा असतो. तर आता आपल्याला माहीत आहे कॉन्स्टंट व्होल्टेज मेथडमध्ये जो टाईम लागतो तो कॉन्स्टंट करंट मेथड तुलनेच्या हाफ राहतो. हाफ म्हणजे व्होल्टेजमध्ये टाईम अर्धा लागतो, तर करंटमध्ये हा टाईम व्होल्टेजच्या दुप्पट लागतो, तर हाफ. तर टेक्स द लेस दॅन हाफ रिमेन्स सेम व्हेरिएबल इन्क्रीज बाय हाफ. तर इन्क्रीज बाय हाफ नाही, टेक्स द लेस दॅन हाफ. इथे टेक्स द लेस दॅन हाफ म्हणजे हाफपेक्षा सुद्धा कमी म्हटलेलं आहे, पण आपल्याला हाफपेक्षा कमी नाही, आता हाफ दिलेला आहे, आपण पुस्तकामध्ये हाफच लिहिला आहे, पण इथं ऑप्शन एक्झॅक्टली हाफ नाही आहे, म्हणून इथं आपण याला प्रायोरिटी दिलेली आहे, टेक्स द लेस दॅन हाफ. ठीक आहे. देन पुढे 160 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज यूज इन सोलर सेल. सिंपल क्वेश्चन आहे. सोलर सेलमध्ये आपण सिलिकॉन यूज करतो, सिलिकॉन किंवा जर्मेनियम एन टाईप किंवा पी टाईप मटेरियल बनवण्यासाठी. देन पुढचा क्वेश्चन आहे, द डीपोलरायझर इन ड्राय सेल इज. ड्राय सेलमध्ये डीपोलरायझर म्हणून काय वापरल्या जाते. तर आपल्याला माहीत आहे डीपोलरायझर म्हणून मॅग्नीज डायऑक्साईड आणि कॉपर सल्फेट किंवा मग कॉपर सल्फेट याचा यूज केला जातो. आता आपण ऑप्शनला जर वाचला तर वॉटर दिसते आहे, मॅग्नीज डायऑक्साईड दिसते आहे, रबर दिसते आहे आणि HCl दिसते आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड दिसते आहे. तर इथं जे आहे हे HCl आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर त्याच्यामध्ये जे आहे मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 हा आपला ऑप्शन बरोबर आहे. कॉपर सल्फेट ऑप्शनमध्ये आहेच नाही, तर आहे नाही तर काही विनाकारण जबरदस्ती करायची नाही की तू का नाही आहे ऑप्शनमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून मित्रांनो, की हे जे क्वेश्चनची सिरीज आहे, मी तुम्हाला मागे सांगितलेले आहे की मी वेगवेगळ्या बुक्समधून हे क्वेश्चन्स तुमच्यासमोर घेत आहे, पण क्वेश्चन सिलेक्ट करताना मला शिकवण्यापेक्षा क्वेश्चन सिलेक्ट करताना खूप जास्त वेळ लागतो. ओके, म्हणजे याचं कारण आहे की एक एक क्वेश्चन जो पिकअप केला जात आहे तो शक्यतेवरून, कन्सेप्टवरून, म्हणजे अशा पद्धतीने की जे नवीन पोरं आहे त्यांची रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे, बरोबर, आणि जे नवीन विद्यार्थी आहे त्यांची रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे, आणि ते क्वेश्चन्स एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असले पाहिजे. ट्रिकी असेल तर त्याचे कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगता आले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी, आणि प्रत्येक एरियामधून एक एक क्वेश्चन्स आपण घेतला पाहिजे. आता जेव्हा मी एखाद्या सोर्समधून एखाद्या टॉपिकवरचे क्वेश्चन उचलत असेल, जसं आता सगळे क्वेश्चन तुमच्याकडे सेल्स अँड बॅटरीचे आहेत, ते एकदमही काही असे मिक्स क्वेश्चन येणार नाही आणि एकदमही काही शेवटपर्यंत मग बॅटरीचेच क्वेश्चन्स राहतील असंही नाही आहे. अधामध्ये आता तुम्हाला बॅटरीचे काही 10-15 क्वेश्चन्स भेटले, या 20-25 क्वेश्चन भेटले, तर पुढे सुद्धा अजून काही बॅटरीचे क्वेश्चन्स एखाद्या पुस्तकातून जर घेत असेल आणि त्यात जर मला वेगळे वाटत असेल याच्यापेक्षा काही, तर ते सुद्धा क्वेश्चन्स भेटतील. पण नक्की विश्वास ठेवा की या क्वेश्चन्सला जर तुम्ही चांगल्या प्रकारे रेफर केलं, याच्यातले जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते जर चांगले समजून घेतले, तर डेफिनेटली तुम्हाला येत्या कोणत्याही एक्झाममध्ये याचा फायदा होईल. ठीक आहे. अजून महत्त्वाची गोष्ट की जे रिपीटर्स विद्यार्थी असते, ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे, त्यांना नवीन क्वेश्चन्स हवे असतात आणि जुने क्वेश्चन्स हे त्यांना वाचल्यासारखे असतात, तर असं वाटते की बा आता हे तर तेच क्वेश्चन्स आहे. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की हे क्वेश्चन्स जे आहे सगळे मिक्स आहे. ओके, म्हणजे असे नाही की एकदमच नवीन. मी मागच्या तरी एका लेक्चरला सांगितलेलं आहे की हे रँक इम्प्रूव्हमेंट बॅच नाही आहे. रँक इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्हाला नवीन क्वेश्चन्स भेटले असते, या अजून डिफिकल्ट क्वेश्चन्स भेटले असते. इथे सगळ्याच टाईपचे क्वेश्चन्स भेटेल तुम्हाला. ठीक आहे. फक्त तुम्ही एक करा की प्रत्येक येणाऱ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत आहे की नाही येत आहे हे माझ्या आधी तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण. 162. विच गॅस इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द चार्जिंग ऑफ लीड ॲसिड बॅटरी. विच गॅस इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग चार्जिंग ऑफ लीड ॲसिड बॅटरी. तर हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. सहज माहीत आहे आपल्याला, कारण की आपण माहीत आहे H2SO4 मधला जो हायड्रोजन आहे, जो पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतो आणि तो हायड्रोजनला थांबवण्यासाठीच आपण त्याच्यामध्ये डीपोलरायझर मटेरियल टाकतो. तर तसंच लक्षात येते आपल्याला की हायड्रोजन मुक्त होतो म्हणून. देन पुढे, द नंबर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स इन लीड सेल आर. आता हे सुद्धा आपण नोटमध्ये लिहिलं आहे स्पेशल, आणि हा पॉईंट तुम्हाला सोबतमध्ये सुद्धा पाहायला भेटेल की जे लीड ॲसिड बॅटरी राहते त्याच्यामध्ये एक जे निगेटिव्ह प्लेट राहते ती जास्त राहते पॉझिटिव्ह प्लेट्सपेक्षा सेकंड साईडकडून सर्किट कंप्लीट होण्यासाठी. तर 1 लेस दॅन म्हणते आहे ऑप्शन, पहिलं कटलं. 1 मोर दॅन द पॉझिटिव्ह प्लेट्स. आता मला जर बरोबर ऑप्शन भेटलं असेल तर मी त्याला डायरेक्ट राईट क्लिक करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपरमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताना सगळ्या ऑप्शन्सला वाचायचं आणि तरच त्या क्वेश्चन्सला मार्क करायचं. फक्त आता बरोबर भेटलं आपल्याला आणि देन मार्क करून घेतलं तर असं करू नका. कधी कधी काय होते की त्याच्यापेक्षा काही तसंच ऑप्शन असते पण त्यात काहीतरी चेंजेस करून आणखी त्याला जवळ केलं असते, क्लोज केलेलं असते उत्तराच्या, आणि मग अशा वेळेस आपलं उत्तर चुकून जाते. तर इथं देअर इज अ नो सच रेस्ट्रिक्शन, असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे असं म्हटलेलं आहे. पण इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. आणि कधी कधी काय आहे ना, क्वेश्चन्सवर जास्त विचारही नाही करायला लागत. जास्त खूपच डीपमध्ये गेलो तर मग आपण जास्त डीप विचार करतो आणि क्वेश्चन्सला चुकून देतो.
देन नेक्स्ट क्वेश्चन म्हणते आहे द लेवल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन सेल शुड बी. जे सेलमध्ये लेवल आहे ती कशी असली पाहिजे. एक सेकंड कॉल येत होतं. ठीक आहे. द लेवल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन सेल शुड बी. तर बिलो द लेवल ऑफ प्लेट्स माहीत आहे आपल्याला की जे इलेक्ट्रोलाइटची लेवल असते ती नेहमी त्या प्लेटच्या वर असली पाहिजे. तर बिलो द लेवल ऑफ प्लेट्स, इक्वल द लेवल ऑफ प्लेट्स, अबव द लेवल ऑफ प्लेट्स आणि नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे इक्वल पण नाही, अबव द लेवल ऑफ प्लेट्स. जिथं जिथं एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे तिथं तर नाही देणार, जिथं जिथं एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथं नक्की देणार. व्हॉट टाईप ऑफ एनर्जी स्टोअर इन लीड ॲसिड सेल. लीड ॲसिड सेलमध्ये कोणती एनर्जी स्टोअर होते याचं आन्सर मोस्ट ऑफ द मुलं हे मारतात, जे चुकीचं आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर होते म्हणते बॅटरीमध्ये. नाही मित्रांनो, बॅटरी जरी तुमची एनर्जी स्टोअर करत असेल पण ती स्टोअर करते इन द केमिकल फॉर्म, केमिकल एनर्जीमध्ये. आणि जेव्हा ती बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा ती त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. हे आपण लिहिलेलं पण आहे डेफिनेशन्समध्ये. पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही आहे किंवा क्लासेस नाही आहे किंवा अजून काही, तर तेव्हा ते उत्तरं मग चुकवतात. तर इथे आन्सर आहे त्याचं केमिकल एनर्जी. पुढे जो आपण व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ECC. आता हा डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला पाठांतराचा आहे, काहीच नाही याच्यामध्ये, जस्ट फुल फॉर्म विचारलेला आहे आणि तुमच्यासमोर तो क्वेश्चन्स टाकलेला आहे मी की त्याचं तुम्हाला फुल फॉर्म माहीत झालं पाहिजे. याच्यात हे काय आहे सर काय नाही, तसं तर फुल फॉर्म सिम्पल आहे याचा की EEC म्हणजे काय तर अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. ठीक आहे. जो अर्थची कंटिन्युटी दाखवतो, म्हणजे अर्थपासून तर ते मशीनपर्यंत कंटिन्यू आहे असा तो EEC आहे. देन पुढे 167 नंबर, व्हॉट इज द मेगर रीडिंग इन द डेड शॉर्ट वायरिंग इन्स्टॉलेशन. डेड शॉर्ट इन्स्टॉलेशन वायरिंग म्हणजे एक वायरिंग आहे जी बंद पडलेली आहे पण ती शॉर्ट आहे. जर वायरिंग शॉर्ट असेल तर मीटरचं रीडिंग कसं असेल, म्हणजे जो मेगर आहे त्याचं रीडिंग कसं असेल. तर मित्रांनो लक्ष ठेवा, मेगरचं जर आपण पाहिलं तर मेगरची स्केल अशी असते, डाव्या साईडला इन्फिनिटी असते आणि उजव्या साईडला 0 असते. डाव्या साईडला इन्फिनिटी आणि उजव्या साईडला 0 आणि इथे मेगा ओममध्ये रीडिंग असतात. आणि याचा ॲक्च्युली पॉइंटर हा इकडे असते. बाकीच्या मीटरमध्ये कसं असते, इकडे 0 आणि इकडे रीडिंग वाढत जाते, पण इकडे जास्त रीडिंग असते आणि इकडे रीडिंग कमी होत जाते. असं हे मेगरचं आहे. आणि मेगरचा पॉइंटर तेव्हा 0वर जातो जेव्हा त्याचं सर्किट कंप्लीट होते. आणि सर्किट तेव्हाच कंप्लीट होते जेव्हा वायरिंग हे शॉर्ट आहे. जर वायरिंग म्हणा किंवा वाइंडिंग म्हणा ओपन असेल तर सर्किट कंप्लीट होत नाही मेगरचं. त्याच्यामुळे तो इन्फानाईट रेजिस्टन्स दाखवते ओपन सर्किटवर, आणि शॉर्ट सर्किटवर जो आहे तो 0 रीडिंग दाखवते. तर पटकन हे डायग्राम काढून टाकायचे आणि साईडला लिहून टाकायचं की शॉर्ट सर्किट जर असेल तर 0 रीडिंग दाखवते आणि ओपन सर्किट जर असेल तर तो इन्फिनिटी रीडिंग दाखवते. ठीक आहे. कोण? मेगरचं मीटर. मेगर. तर इथं आपल्याला म्हटलेलं आहे शॉर्ट वायरिंग इन्स्टॉलेशन. त्याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर A 0 मेगा ओहम. वेअर सिस्टीम अर्थिंग इज डन. तर 3 टाईप. आता सिस्टीम अर्थिंगचा उपयोग कुठं केला जातो, ऑप्शन वाचू आपण. जनरेटिंग स्टेशन, इलेक्ट्रोप्लेटिंग इन्स्टॉलेशन, स्मॉल इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, डोमेस्टिक वायरिंग इन्स्टॉलेशन. ऑप्शन वाचताना फक्त वाचून राहिलो आहे बा आपण असं नाही, आपल्या डोक्यामध्ये त्याची प्रोसेस चालली पाहिजे. तर आता इथे जनरेटिंग स्टेशन आहे की इलेक्ट्रोप्लेटिंग इन्स्टॉलेशन आहे. पहा, जे 3 टाईपचे अर्थिंग आपण करतो, एक असते हा वाला सिस्टीम अर्थिंग, एक असते आपलं इक्विपमेंट्स अर्थिंग आणि एक असते स्पेशल रिक्वायरमेंट अर्थिंग. स्पेशल रिक्वायरमेंट अर्थिंग हा टावरला किंवा मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग असतात तिथं आपण ॲज अ लाईटिंग अरेस्टरसाठी करतो आहे, जे पट्टी वगैरे असं तुम्हाला पाहिलेली दिसेल. मशीन जे अर्थिंग आहे इक्विपमेंट अर्थिंग, तो मशीनला ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देण्यासाठी म्हणजे अर्थ करण्यासाठी आपण लिकेज करंटला जाण्यासाठी करतो आहे. सिस्टीम अर्थिंग हे तुम्हाला माहीत असेल DP, जसं DP आहे आपली सेकंडरी डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्या सेकंडरीला आपण स्टार कनेक्शन करतो जिथून न्यूट्रल बाहेर काढतो आपण लोकांना सिंगल फेज सप्लाय देण्यासाठी. तर तो झाला आपला सिस्टीम अर्थिंग. तर हे सिस्टीम अर्थिंग कुठं केलं जाते, तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी ऑप्शन्स बरोबर आहे इथं जनरेटिंग स्टेशन. जर आपण थोडंसं सोबत वाचलं तर तुम्हाला याच्यामध्ये याची थेरीसुद्धा भेटून जाईल की सिस्टीम अर्थिंगचा उपयोग कुठं करतात, तर जनरेटिंग स्टेशनच्या ठिकाणी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर A. पुढचा क्वेश्चन म्हणते आहे विच इज द मेन पर्पज ऑफ इक्विपमेंट अर्थिंग. बरोबर, म्हणजे जे आता आपण पाहिलेलं आहे इक्विपमेंट अर्थिंग जे मशीनसाठी केलं जाते, इक्विपमेंटसाठी केलं जाते, त्याचा मेन पर्पज काय आहे, मेन हेतू काय आहे. टू प्रोटेक्ट द इक्विपमेंट फ्रॉम द शॉर्ट सर्किट. चुकीचं आहे, शॉर्ट सर्किटपासून बचाव करणे हे कार्यच नाही आहे अर्थिंगचं. दुसरं सेफगार्ड ह्युमन बिईंग फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक, हे बरोबर आहे. पण एकदम आता मी बरोबर आहे म्हटलं पण बाकीचे ऑप्शन्स वाचू आपण एकदा. टू प्रिव्हेंट द फ्रॉम द इलेक्ट्रिक फायर हॅझार्ड, चुकीचं आहे. फायर हॅझार्डपासून कोणतंही अर्थ संरक्षण करत नाही. आणि टू प्रोटेक्ट फ्रॉम द ओपन सर्किट फॉल्ट, हे सुद्धा नाही आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर
बी. माहीत आहे कसं आहे, काय आहे. आपण जर त्या बॉडीला शॉर्ट सर्किट असेल किंवा लिकेज करंट असेल आणि आपला जर कॉन्टॅक्ट त्या मशीनला आला असेल, त्या मशीनच्या बॉडीला, तर आपल्याला शॉक लागू शकते. अशा केसमध्ये जर त्या मशीनला आपण अर्थ करून ठेवलं असेल तर तो करंट, जो लिकेज करंट आहे, तो अर्थमार्फत जमिनीमध्ये निघून जाणार आणि आपल्याला शॉक लागण्यापासून म्हणजे बचाव होईल. तर तेच कारण आहे याचं की सेफ गार्ड ओके ह्युमन बीइंग फ्रॉम द इलेक्ट्रिक शॉक. नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा काय आहे. तर तोपर्यंत थोडंसं घोटभर पाणी पिऊन घेतो. सांगा काय म्हणताय क्वेश्चन 170 नंबरचा. हाऊ द अर्थ रेजिस्टन्स कॅन बी रिड्यूस. अर्थ रेजिस्टन्स आपल्याला रिड्यूस करायचा असेल तर काय करावं लागेल. आपण ऑप्शन वाचू. प्रोव्हाइडिंग डबल अर्थिंग प्रोव्हाइड करा. रिड्युसिंग द पीट डेप्थ फॉर द अर्थिंग, म्हणजे अर्थिंगचा जो गड्डा असतो त्याची पीठ म्हणजे गड्डा, त्याची डेप्थ जी आहे ती कमी करा. अर्थिंगच्या गड्ड्याची डेप्थ कमी केल्यानं अर्थिंग रेजिस्टन्स कमी नाही होत, उलटा वाढेल. आपण जेवढा तो रॉड खाली जमिनीमध्ये गाळू म्हणूनच आपण अर्थिंगचा गड्डा हा खोल करतो. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. सी नंबर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द इलेक्ट्रॉड, हे सुद्धा चुकीचं आहे. जर आपण त्या इलेक्ट्रॉडची लेंथ वाढवली तर रेजिस्टन्स वाढेल. आपल्याला रेजिस्टन्स कमी करायला म्हटलेलं आहे त्यांनी, लक्षात ठेवा. अँड देन म्हटलेलं आहे डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द इलेक्ट्रॉड, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की इलेक्ट्रॉडची लेंथ एवढीही कमी नाही करता येईल आपल्याला की जेणेकरून त्याचा कॉन्टॅक्ट जमिनीसोबत येणारच नाही. तर लेंथ ऑफ डिक्रीज द लेंथ म्हणते तो. तर याचं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए. कारण की तुम्हाला माहीत आहे जर आपण त्याला डबल अर्थिंग देऊ तर अर्थिंग रेजिस्टन्स हा कमी होऊन जाणार. कारण की जेव्हा आपण पॅरललमध्ये रेजिस्टन्स जोडतो तेव्हा एकूण रेजिस्टन्स हा कमी होतो. हाच एक तिथं कन्सेप्ट आहे. पुढे जाऊ आपण. विच इज द पॅसिव्ह कंपोनंट. सिंपल क्वेश्चन आहे. इंडक्टर, रजिस्टर, कॅपॅसिटर दीज आर पॅसिव्ह कंपोनंट, बरोबर. इंडक्टर, रजिस्टर आणि कॅपॅसिटर आणि ट्रान्सफॉर्मर सुद्धा. तर हे पॅसिव्ह कंपोनंट आहे. बाकीचे येतात ते मग ॲक्टिव्ह कंपोनंट्स आहेत, जसं डायोड असेल, ट्रान्झिस्टर असेल, IC असेल. तर मग इथे डायोड, ट्रान्झिस्टर हे सगळे ॲक्टिव्ह कंपोनंट झाले आणि जे कॅपॅसिटर आहे ते पॅसिव्ह कंपोनंट झालं. ज्यांना माहीत नव्हतं त्यांना मी नोट म्हणून सांगितलेली आहे, फक्त इथे लिहिलेली नाही आहे. तर तुमचं काम आहे व्हिडिओला थांबवणे आणि माहीत नसेल तर लिहून घेणे. देन 172 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द DC जनरेटर. या DC जनरेटरचं नाव काय आहे पहा. डायग्रामला पाहिल्याबरोबरच लक्षात येते की इथे आणि इथे करंटची डायरेक्शन ही अपोजिट आहे. करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे हा डिफरेन्शियल आहे. म्हणजे पहिल्या फुर्सतमध्ये हे क्युम्युलेटिव्ह आणि क्युम्युलेटिव्ह दोन ऑप्शन कटले. दुसरी गोष्ट राहिली मग आता शॉर्ट शंट आहे की लॉंग शंट आहे. तर ही जे फील्ड वाइंडिंग आहे ही या दोघांच्या सिरीज कॉम्बिनेशनच्या पॅरलल लावलेली आहे, म्हणजे तो लॉंग शंट झाला. जर ही शंट फील्ड वाइंडिंग फक्त आर्मेचरच्या पॅरलल लावली असती तर तो झाला असता शॉर्ट शंट. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर काय राहणार लॉंग शंट. तर डिफरेन्शियल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. समजा इकडे डिफरेन्शियल शॉर्ट शंट चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. क्वेश्चन्स आलेले आहे मित्रांनो हे, आणि आता येत्या पारेशनमध्ये पण याच्यातले तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन्स पाहायला भेटतील. तर विच इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. आर्मेचर वाइंडिंगचा जर रेजिस्टन्स मोजायचा असेल तर कोणत्या मीटरचा वापर केला जातो. तर त्याचा आन्सर राहणार सिंपल. आपण ऑप्शन वाचू पहिले. तर मेगर, मला तर माहीतच आहे कोणत्या मीटरचा उपयोग करतात, पण पहिले आपण ऑप्शन वाचू. मेगर, मल्टीमीटर, सिरीज टाईप ओहम मीटर, केल्विन ब्रिज. तर राईट आन्सर राहणार याचा केल्विन ब्रिज. कारण की केल्विन ब्रिज जो आहे तो लो रेजिस्टन्स मेजर करते. लो रेजिस्टन्स म्हणजे कोणता रेजिस्टन्स, ज्याचा रेजिस्टन्स 1 ओहम किंवा 1 ओहमपेक्षा खाली आहे, बरोबर. 1 ओहमपेक्षा खाली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे आर्मेचर वाइंडिंगचा रेजिस्टन्स जो आहे तो 1 किंवा 1 ओहमपेक्षा कमी असते. त्याच्यामुळे राईट आन्सर राहणार इथं केल्विन ब्रिज. महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे बरं हे सगळे. मी प्रत्येक क्वेश्चन्सला महत्त्वाचा असं करत नाही आहे, पण जेवढेही दिलेले आहेत त्यात अजून तो महत्त्वाचा आहे. देन 174. हाऊ इंटरपोल्स आर कनेक्टेड इन DC जनरेटर. ऑप्शनही वाचायची गरज नाही आहे. जसा क्वेश्चन वाचला तसंच माहिती आहे आपल्याला की इंटरपोल वाइंडिंग जी आहे ती आर्मेचरच्या सिरीजमध्ये असते. तर इन सिरीज विथ आर्मेचर पहिलंच ऑप्शन दिसते आपल्याला, बरोबर. इन पॅरलल विथ आर्मेचर, इन सिरीज विथ शंट फील्ड, इन पॅरलल विथ शंट फील्ड, सगळे चुकीचे आहे. ऑप्शन नंबर ए राईट आहे. व्हाय आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ DC जनरेटर इज व्हेरी लो. म्हणजे DC जनरेटरचा आर्मेचर रेजिस्टन्स हा का लो असतो, का कमी असतो. त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे, का कमी असतो. रिड्यूस आर्मेचर करंट रिड्यूस करण्यासाठी नाही आहे, बरोबर. रिड्यूस आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप थोडं बरोबर आहे, कारण की आर्मेचरचा जर रेजिस्टन्स कमी राहील तर आर्मेचरमध्ये होणारा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो कमी होणार.
देन रन आर्मेचर विथ लेस वेट, म्हणजे त्याचं कॉपर कमी लागेल बा, म्हणजे रेजिस्टन्स कमी तर कॉपर कमी, आणि कॉपर कमी तर त्याचं वेट कमी, वेट कमी तर मग तो कमी याच्यावर फिरेल, कमी वेटवर फिरेल. तर हे ऑप्शन तर पहिल्या फुरसतमध्ये चुकीचं आहे. हे सुद्धा रिड्यूस आर्मेचर करंट, हे सुद्धा चुकीचं आहे. देन आहे रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द आर्मेचर, हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो. याचा राईट आन्सर आहे, म्हणजे तसंच कळते तुम्हाला दिलेल्या ऑप्शनपैकी, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, प्रत्येकावर एकदम डीप विचार करण्याची गरज नाही आहे. ऑप्शन नंबर बी राईट आहे, रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. कारण की पहा, जेवढा आर्मेचरचा रेजिस्टन्स हा कमी राहणार तेवढा त्याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप कमी राहील. आणि त्याचं अजून एक कारण असते की बा खरंच 1 ओहम किंवा 1 ओहमपेक्षा कमी का येते, कारण की ती वाइंडिंग एक क्लोज वाइंडिंग असते. दुसरी गोष्ट त्या कॉपरची बनलेली असते, म्हणजे सगळ्याच वाइंडिंग कॉपरच्या असतात पण त्याच्यामध्ये क्लोज टाईपची असते. आणि आपण सेगमेंट टू सेगमेंट मोजतो आहे तर फार कमी कॉईल येतात जर आपण सेगमेंट टू सेगमेंट मोजत असेल तर. तर त्याचं कारण आहे इथं दिलेल्या ऑप्शन्सपैकी रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. व्हाय कंपेन्सेटिंग वाइंडिंग इज प्रोव्हाइडेड इन लार्ज DC जनरेटर. लार्ज DC जनरेटरमध्ये कंपेन्सेटिंग वाइंडिंग का प्रोव्हाइड केली असते, तर कनेक्ट द मोर लोड जोडण्यासाठी, चुकीचं ऑप्शन आहे. देन पुढचं आहे रिड्यूस द कम्युटेशन इफेक्ट, रिड्यूस, चला याला थोडा साईडला ठेवून देऊ आपण. न्यूट्रलाइज द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट, बरोबर आहे. इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ जनरेटर, हे चुकीचं आहे. 2 ऑप्शन. आता कॉम्युटेशन जर हे ऑप्शन नसतं ना तर हे ऑप्शनही सुद्धा बरोबर असतं. रिड्यूस द कॉम्युटेशन इफेक्ट, कॉम्युटेशन म्हणजे तेच, ओके, रफ कॉम्युटेशन, स्मूथ कॉम्युटेशन, आणि ते आर्मेचर रिॲक्शनच्या परिणामामुळेच होऊन राहिलेलं आहे. तर इथे पण या दोघांमध्ये ऑप्शन नंबर सी एक्झॅक्टली राईट आहे की न्यूट्रलाइज द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट, कंपेन्सेटिंग वाइंडिंगचं मेन काम. पुढचा क्वेश्चन म्हणते आहे व्हॉट इज द रिझन फॉर DC शंट जनरेटर फेल टू बिल्ड अप व्होल्टेज. DC शंट जनरेटर हा व्होल्टेज बिल्डअप करण्यासाठी फेल होत आहे, म्हणजे तो पूर्ण व्होल्टेज तयार करत नाही आहे. तर याचं काय कारण आहे असं आपल्याला यांनी विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन म्हणते आहे की लूज ब्रश कॉन्टॅक्ट लूज असतील म्हणून, पण ब्रश कॉन्टॅक्ट लूज असणे त्याने एकदम तो व्होल्टेजच तयार करणार नाही, हे त्याचं कारण नाही आहे. ठीक आहे. दुसरं आहे आर्मेचर रेजिस्टन्स इज मोर, आर्मेचर रेजिस्टन्स मोर आहे तर त्याच्यामध्ये मोर व्होल्टेज ड्रॉप होणार, तर हेही त्याचं कारण मला वाटत नाही आहे. फील्ड रेजिस्टन्स इज अबव क्रिटिकल रेजिस्टन्स, हे आपल्याला याचं आन्सर वाटत आहे, म्हणजे आहेच बरोबर. आणि प्राईम मोर इज रनिंग ॲट अ अबव रेटेड स्पीड, तर हे सुद्धा चुकीचं आहे. आर्मेचरची स्पीड ही जर त्याच्या रेटेड स्पीडपेक्षा जास्त असेल तर थोडा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण इथं तसंही काही DC जनरेटर आहे तर फ्रिक्वेन्सीचा काही प्रॉब्लेम नसते. हे सुद्धा ऑप्शन नाही आहे, याचं राईट ऑप्शन आहे सिम्पल सी. तुम्हाला माहीत आहे क्रिटिकल रेजिस्टन्स, जर शंट फील्डचा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे तोच शंट फील्डचा एवढा रेजिस्टन्स आहे की त्यातून करंटच वाहत नाही आहे, म्हणजे ती झाली क्रिटिकल रेजिस्टन्सची कंडिशन. तर तोच फील्डचा रेजिस्टन्स अबव द क्रिटिकल रेजिस्टन्स, म्हणजे फील्डचा जो क्रिटिकल रेजिस्टन्स असते एक सेट व्हॅल्यू असते की त्याच्या पुढे जर रेजिस्टन्स वाढला तर जनरेटर व्होल्टेज तयार करत नाही. आणि हेच कारण आहे की फील्डचा रेजिस्टन्स हा त्या क्रिटिकल रेजिस्टन्सपेक्षाही जास्त आहे, म्हणूनच जनरेटर व्होल्टेज तयार करू शकत नाही आहे, कारण की रेजिस्टन्स जास्त असल्याच्या कारणानं फील्डमधून करंट वाहत नाही आहे, आणि फील्डमधून करंट वाहत नाही आहे तर व्होल्टेज तयार म्हणजे फ्लक्स तयार होत नाही आहे, आणि फ्लक्स तयार होत नाही आहे तर कटिंग ॲक्शन होत नाही आहे, म्हणून जनरेटर व्होल्टेज तयार करत नाही आहे. पुढे जाऊ आपण. व्हाय DC जनरेटर्स आर लुझिंग देअर रिसिड्युअल मॅग्नेटिझम, म्हणजे रिसिड्युअल मॅग्नेटिझम हे जनरेटरमध्ये का लूज होते, का नष्ट होते, का कमी होते. पहिलं ऑप्शन म्हणते हेवी शॉर्ट सर्किट इन द लोड. दुसरा ऑप्शन आहे रनिंग विदाउट लोड कंटिन्युअस, चुकीचं आहे. रनिंग त्याला जर तुम्ही विदाउट लोड चालवलं तर त्याचं काही एवढं कारण नाही आहे की त्याने रिसिड्युअल मॅग्नेटिझम कट होणार, म्हणून ऑप्शन नंबर बी एकदम चुकीचं आहे. कंटिन्युअस रनिंग विदाउट ब्रेक, हे सुद्धा चुकीचं आहे की एकदमच तुम्ही त्याला ब्रेक न देता चालवत राहिले तर ते जळून जाईल ते, पण त्याने रनिंग कंडिशन म्हणजे जे रिसिड्युअल मॅग्नेटिझम आहे ते नाहीसं होणार नाही. डी ऑप्शन म्हणते आहे चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन व्हेरी ऑफन, तर हे राईट आन्सर आहे मित्रांनो. पहा, हेवी शॉर्ट सर्किट इन लोड हे काही कारण नाही आहे त्याचं, कारण की याने आर्मेचर जळू शकतो पण रिसिड्युअल मॅग्नेटिझम कमी होणार नाही आहे. मेन कारण आहे त्याचं तुम्ही वारंवार जर त्याची डायरेक्शन चेंज करत असेल फिरण्याची तर त्याच्या कारणाने नक्कीच की जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे ते नाहीसं होत जाते आणि नष्ट होऊन जाते, कारण की डायरेक्शन चेंज केल्यानं डायपोल्सचं ओरिएंटेशन चेंज होते. देन 179 व्हाय द टर्मिनल व्होल्टेज डिक्रीजेस इफ लोड इन्क्रीजेस इन शंट जनरेटर. पहा, असे करून क्वेश्चन दिले आहे तुम्हाला की व्हाय, काय कारण आहे की जे टर्मिनल व्होल्टेज आहे ते कमी होत आहे इफ लोड इन्क्रीजेस इन शंट जनरेटर.
लक्ष द्या. आता पुरा कन्सेप्ट आठवावा लागेल, पाठांतराचा क्वेश्चन्स नाही आहे हा. तर तुम्हाला ऑप्शन वाचण्या अगोदरही तुम्ही काहीतरी डोक्यामध्ये प्रोसेस चालू ठेवा की शंट जनरेटर आहे आणि लोड वाढवलेला आहे. तर लोड वाढवलं तर करंट वाढणार, करंट वाढला तर आर्मेचरचा करंट वाढणार कारण की फील्डचा करंट कॉन्स्टंट राहील. मग लोड वाढला तर करंट वाढला, आर्मेचरचा करंट वाढला तर आर्मेचरचा व्होल्टेज ड्रॉप वाढला आणि आर्मेचरचा व्होल्टेज ड्रॉप वाढला तर आउटपुट व्होल्टेज कमी झालं कारण की ड्रॉप वाढला ना. त्याच्यामुळे इथं म्हटलेलं आहे पहिलं ऑप्शन बिकॉज ऑफ आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट चुकीचा आहे. ठीक आहे, हा एक कारण असू शकते कारण की करंट लोड वाढला तर आर्मेचर करंट वाढते, आर्मेचर करंट वाढला तर आर्मेचरचा फ्लक्स वाढते, आर्मेचरचा फ्लक्स वाढला तर डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट वाढते, म्हणजेच आर्मेचर रिॲक्शन वाढली. त्याला थोडंसं एकदम चुकी नाही म्हणू आपण, पहिले त्याला साईडला ठेवू. ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स, ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स, आर्मेचर रेजिस्टन्स वाढल्यामुळे. तर लोड वाढल्याने आर्मेचर रेजिस्टन्स वाढत नाही, आर्मेचरचा व्होल्टेज ड्रॉप वाढतो. देन पुढे म्हटलेलं आहे सी नंबर, बिकॉज ऑफ ब्रश व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस, म्हणजे ब्रशचा व्होल्टेज ड्रॉप डिक्रीज झाला. तर हे काही कारण नाही आहे त्याचं. ऑप्शन नंबर सी चुकीचा आहे. ऑप्शन नंबर बी जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. इथं जर म्हटलं असतं, आता हे जे ऑप्शन मला बी आहे याच्यात मला डाऊट येत आहे की ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप म्हणायला पाहिजे होतं, आर्मेचर रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप. सी झालं. डी नंबरचं ऑप्शन वाचू आपण, ड्यू टू इन्क्रीज इन शंट फील्ड इंडक्टन्स, तर हे सुद्धा चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न की हे बी, हे जे सी आणि डी आहे हे तर टोटली चुकीचं आहे. राहिला ऑप्शन आता ए आणि बीमध्ये विचार की ए बरोबर आहे की बी बरोबर आहे. तर पहिलं ऑप्शन म्हणते आहे की बिकॉज ऑफ आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. तर आपण ग्राफसुद्धा पाहिलेलं आहे की आर्मेचर रिॲक्शनमुळे हे व्होल्टेज काय होत जाते, कमी कमी होत जाते. ठीक आहे, कारण की आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट जसजसा वाढत जाईल तसतसा व्होल्टेज कमी होत जाते. आणि दुसरं कारण की आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. पण आता या दोन ऑप्शनमध्ये लक्ष ठेवा, अजूनही एखाद्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला डाऊट आला तर लक्ष ठेवा की त्याचा आन्सर पुस्तकातसुद्धा चुकीचा असू शकते. इथे याचं क्लिअर करून देतो तुम्हाला की हे ऑप्शन बरोबर असतं बी नंबरचं, पण केव्हा मला माहीत नाही याचं बुकात काय आन्सर आहे तर, पण ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स हे ऑप्शन नसेलच कारण की चुकीचं असेल. इथे पाहिजे होतं आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप, तर ते बरोबर असतं. पण याच्यापेक्षा ऑप्शन नंबर ए क्लिअर कट बरोबर आहे की बिकॉज ऑफ आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट जो आहे तो वाढत जाईल. कसा वाढत जाईल, आर्मेचर करंट वाढेल, आर्मेचर करंट वाढलं तर आर्मेचरचा फ्लक्स वाढेल, आर्मेचरचा फ्लक्स वाढलं तर डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट वाढेल. ठीक आहे, डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट वाढला तर मेन फ्लक्स कमी होईल, मेन फ्लक्स कमी झाला तर जनरेटेड व्होल्टेज कमी होईल. क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा, काय म्हणते आता. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड इज यूज टू इम्प्रूव्ह द इन्सुलेशन रेजिस्टन्स इन DC जनरेटर. DC जनरेटरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढण्याची कोणती पद्धत आहे पहा. जर तुम्हाला इन्सुलेशन वाढवायचं असेल तर त्याच्यावर वॉर्निश टाकावं लागेल आणि वॉर्निश टाकून त्याला थोडं ड्राय करावं लागेल, त्याला लाईट वगैरे द्यावं लागेल जर वॉर्निश टाकून करत असाल तर. आणि जर वॉर्निश टाकून नसेल करत तर जस्ट फक्त तुम्हाला त्याला थोडंसं लाईटने गरम करावं लागेल. हे जनरली वाइंडिंगवाले जे व्यक्ती असतात ते करतात. तर रिप्लेसिंग द ब्रश फ्रिक्वेंटली चुकीचं आहे. ब्रश रिप्लेस केल्यानं इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढत नाही. हिटिंग द मशीन बाय रनिंग पिरियडिकली, म्हणजे वारंवार नियमितपणे चालून मशीनला गरम करून चुकीचं आहे. मशीनला गरम करायचं आहे एक तर लाईटने किंवा ब्लोअरने. देन क्लिनिंग द कोम्युटेटर सेगमेंट रेग्युलरली, हे सुद्धा चुकीचं आहे. सेगमेंट क्लीन केल्याने इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढत नाही. आणि ऑप्शन नंबर डी, ब्लोईंग द हॉट एअर इन टू द मशीन ड्युरिंग मेंटेनन्स. तर ब्लोईंग हॉट एअर, तर हे बरोबर आहे. एक तर त्याच्यामध्ये मशीनमध्ये लाईट लावा. तुम्ही पाहिलं असेल वेंडरकडे गेलं तर समजा मशीनने जर मॉइश्चर्स पकडलं असेल तर इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होतो. अशा केसमध्ये आता आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स जर वाढवायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये एक लाईट लावून ठेवतो की त्या लाईटच्या उष्णतेमुळे वाइंडिंग ही ड्राय होत राहते. ओके, किंवा मॉइश्चरची लेवल कमी होते आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढते. नाही लाईट लावायचं असेल त्याच्यामध्ये ब्लो करा हॉट एअर, थोडी गरम हवा जी आहे ती जर त्याच्यामध्ये आपण सोडली तर त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलेशन रेजिस्टन्समध्ये वाढ होईल. 181 व्हॉट इज द पर्पज ऑफ फील्ड कॉईल इन DC जनरेटर. DC कॉईलमध्ये फील्ड कॉईलचा पर्पज काय आहे. फील्ड कॉईलचा काय पर्पज राहणार, मॅग्नेटिक फील्ड तयार करणे. तर टू इन्क्रीज द फ्लक्स इन एअर गॅपमध्ये फ्लक्स वाढवणे. टू डिक्रीज द मॅग्नेटायझिंग करंट, चुकीचं आहे. मॅग्नेटायझिंग करंट कमी करणे हे नाही आहे. टू मॅग्नेटाइज द पोल टू प्रोड्यूस द कॉईल फ्लक्स, पोलला मॅग्नेटाइज करणे आणि टू प्रोड्यूस द कॉईल फ्लक्स, तर हे बरोबर आहे. आणि डी नंबर म्हणते आहे टू इन्क्रीज द रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक, तर हे चुकीचं आहे.
हे जे म्हटलेलं आहे इथं हे आपल्याला एक टाईमला बरोबर वाटते, कारण की जे एअर गॅप असते फील्ड पोल आणि आर्मेचर याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स वाढवणे, पण हे इन्क्रीज द फ्लक्स इन एअर गॅप. पण याच्यापेक्षा राईट आन्सर आहे जास्त बरोबर ऑप्शन नंबर सी, म्हणून हे होणार चुकीचं आणि राईट आन्सर होणार ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन म्हणते आहे विच टाईप ऑफ DC जनरेटर यूज फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस. इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी कोणता जनरेटर वापरला जातो? शंट जनरेटर, सिरीज जनरेटर, डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर. तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी ऑप्शन नंबर ए राईट राहणार इथे. कारण की इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये आपल्याला व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंट पाहिजे असते आणि अशा केसमध्ये मग आपण शंट जनरेटरचा उपयोग करतो. दुसरं अजून काही पुस्तकामध्ये किंवा इव्हन सोबत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तिथं हे पण दिसेल की जो सेपरेटली एक्सायटेड जनरेटर आहे तो सुद्धा इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी यूज होतो, पण तसं काही ऑप्शनही नाही आहे आणि तसं येणारही नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए राईट आहे. दुसरी क्वेश्चन, व्हाय द पोल कोर स्टॅम्पिंग्स आर लॅमिनेटेड इन DC जनरेटर. व्हाय द पोल कोर स्टॅम्पिंग्स आर लॅमिनेटेड इन DC जनरेटर. DC जनरेटरमध्ये जे पोल कोर राहतात ते का लॅमिनेटेड केलेले असतात? आता पहा, जे पोल असते DC मशीनचे किंवा DC जनरेटरचे एकच असते, त्याच्यामध्ये तो कोणता लॉस होत नाही. होतो तो पल्सेशन लॉस, आणि पल्सेशन लॉस हा एक प्रकारे एडी करंट लॉसच असतो. फील्ड पोलमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉसेस न होण्याचं कारण काय आहे? कारण की त्याच्यामध्ये जे फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड ती कॉन्स्टंट असते आणि पोलसुद्धा फिरत नाही, म्हणून फील्ड पोलकडून चुंबकीय क्षेत्र किंवा कापल्या जात नाही किंवा त्याच्यामध्ये एडी करंट तयार होत नाही. हां, पण आर्मेचरचं चुंबकीय क्षेत्र फील्ड पोलच्या पोलशू भागाकडून कापल्या जाते, त्याच्यामुळे एक पल्सेशन लॉस त्याच्यामध्ये होत असतो. तो एक प्रकारे एडी करंट लॉस सारखाच असतो. हे सगळं तुम्हाला थेरी लेक्चर्समध्ये समजून सांगितलेलं आहे इन डिटेलमध्ये. जे आपले नॉलिफायचे विद्यार्थी असतील आणि जे अदर विद्यार्थी असतील त्यांना हा कन्सेप्ट त्यांनी शिकले असतील. ठीक आहे, तर रिड्यूस द फ्रिक्शन लॉस. लक्ष ठेवा, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला कळून राहिलेल्या आहे इथं की फील्ड पोलमध्ये कोणतेही लॉसेस होत नाही. पेपरमध्ये जर क्वेश्चन्स आला तर त्याचा आन्सर नो लॉसेस इन फील्ड पोल हे द्यायचं. तशा टाईपचा क्वेश्चन जर आला तर की कशामध्ये लॉस होतो, तर लॉस होतो फक्त आर्मेचरमध्ये. तर रिड्यूस द फ्रिक्शन लॉस चुकीचा आहे, रिड्यूस द विंडेज लॉस चुकीचा आहे, रिड्यूस द हिस्टेरिसिस लॉस चुकीचा आहे, रिड्यूस द एडी करंट लॉस बरोबर आहे. Why the direction of rotation is changed only by changing the armature current direction in DC compound motor. जसा मी हा क्वेश्चन्स वाचला, पहिले तो क्वेश्चन्सला समजून घेईल, मग त्याच्यानंतर त्याचा कन्सेप्ट आठवेल थोडक्यात आणि मग त्याच्या ऑप्शनकडे जाईल. असं काही नाही की पहिले कन्सेप्ट असलं पाहिजे, तुम्ही कधी कधी ऑप्शनसुद्धा वाचू शकता. तर डायरेक्शन ऑफ रोटेशन इज चेंज ऑनली बाय चेंजिंग द आर्मेचर करंट इन DC कंपाऊंड मोटर. जर तुम्हाला DC कंपाऊंड मोटरची फिरण्याची डायरेक्शन चेंज करायची असेल, DC कंपाऊंड मोटरची फिरण्याची डायरेक्शन चेंज करायची असेल, क्वेश्चनवर जाऊ मी, क्वेश्चन्स काय म्हणते ते पण सांगतो. ज्यांना क्वेश्चन समजला नाही त्यांना क्वेश्चन्स पण समजून सांगतो, ज्यांना समजला पहिले त्याचे कन्सेप्टकडे जातो. इथे म्हटलेलं असं आहे, पहिले क्वेश्चनचा अर्थच सांगून देतो. इथे म्हटलेलं आहे की जे डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे ते नेहमी आर्मेचर करंटची डायरेक्शन चेंज करूनच का बदलवली जाते. फिरण्याची डायरेक्शन जी आहे ती आर्मेचर करंटची डायरेक्शन चेंज करूनच नेहमी का बदलली जाते इन कंपाऊंड जनरेटर, म्हणजे कंपाऊंड जनरेटरमध्ये. जर कंपाऊंड जनरेटर जर सोडला तर सिरीज आणि शंट जनरेटरसाठी जर तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची असेल तर एकतर फील्ड वाइंडिंग किंवा मग आर्मेचर वाइंडिंग यापैकी कोणत्याही एका वाइंडिंगच्या वायरशी आपण काय केली पाहिजे, अदलाबदल. जर तुम्ही आर्मेचरच्या वाइंडिंगची अदलाबदल करत असाल तर ते केव्हाही चांगलं असते, कारण की फील्डचे वायर जर बदलवले तर अशा केसमध्ये रेसिड्युअल फ्लक्स हे नाहीसं होऊ शकते इन केस ऑफ जनरेटर. पण आता इथे जनरेटरमध्ये तर आपण डायरेक्शन चेंज करणार पोलॅरिटीसाठी, पण इथे तर आपल्याला मोटर म्हटलेलं आहे. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे मोटर. तर मोटरमध्ये सुद्धा काय आहे, मोटरमध्ये रेसिड्युअल फ्लक्सचा तर काही रोलच नाही राहिला, कारण की आपण बाहेरून सप्लाय देतो फील्ड वाइंडिंगला, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सप्लाय तयार होतेच, म्हणजे फील्डमधून सप्लाय देतं चुंबकीय क्षेत्र तयार होतेच. म्हणून DC मोटरमध्ये रेसिड्युअल फ्लक्स नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आता इथे असा विषय आहे कंपाऊंड मोटरच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही शंट आणि सिरीजसाठी फील्डचे वायर बदलवा किंवा आर्मेचरचे वायर बदलवा, काही प्रॉब्लेम नाही. पण मोटरसाठी आणि जनरेटरच्या केसमध्ये जर तुम्हाला सप्लायची पोलॅरिटी बदलवायची असेल तर तुम्ही मग त्या केसमध्ये फक्त आर्मेचरचे वायर बदलू शकता, फील्डचे सुद्धा, पण ते बेस्ट आहे. पण मी सांगत आहे तुम्हाला इथे की आता हा जो क्वेश्चन्स आहे म्हणजे एका क्वेश्चनसोबत आजूबाजूचे सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केले जात आहे. ते इथे आपल्याला विचारलं होतं की मोटरच्यामध्ये DC कंपाऊंड मोटरमध्ये नेहमी आर्मेचरच्या करंटची डायरेक्शन चेंज करूनच का त्या मोटरची डायरेक्शन बदलवल्या जाते.
तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की माहीत आहे तुम्हाला की कंपाऊंड मोटरची जर तुम्हाला दिशा बदलवायची असेल तर एक तर तुम्हाला आर्मेचरच्या करंटची डायरेक्शन बदलावी लागेल किंवा मग दोन्हीही फील्ड वाइंडिंगची वायर डायरेक्शन बदलावी लागेल. दोन्हीही सिरीज फील्ड आणि शंट फील्ड या दोघांच्याही करंटची डायरेक्शन चेंज करावी लागेल. आणि अशा केसमध्ये जे दोन्ही फील्ड वाइंडिंगची डायरेक्शन चेंज करणं हे डिफिकल्ट जाते. म्हणजे पहिले शंट फील्डचे वायर चेंज करा, मग सिरीज फील्डचे वायर चेंज करा. याच्यापेक्षा फक्त आर्मेचरचे वायर चेंज करणं हे सोपं जाते. म्हणून नेहमी आर्मेचरच्याच करंटची डायरेक्शन काय केली जाते, चेंज केली जाते. तर इथे ऑप्शन पहिले दिलेला आपल्याला मेंटेन द रेटेड स्पीड मेंटेन करण्यासाठी मेंटेन द मोटर कॅरेक्टरिस्टिक्स, अवॉइड द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट आणि प्रिव्हेंट मोटर फ्रॉम द ओव्हरलोडपासून मोटरला वाचवणे. अवॉइड द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट, मेंटेन द मोटर कॅरेक्टरिस्टिक्स. तर राईट याचा आन्सर राहणार ऑप्शन नंबर बी, मेंटेन द मोटर कॅरेक्टरिस्टिक्स. कारण की पहा हे काही आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट अवॉइड करणे हा तो होणारच आहे. ते तुम्ही कशाने डायरेक्शन चेंज करा. प्रिव्हेंट द ओव्हरलोडिंग याच्यातही काही रोल नाही आहे. आणि स्पीड जे आहे ते मेंटेन राहतेच, तुम्ही कशाची वायर चेंज करा. मग राहिलं आता याच्यातलं ऑड ऑप्शन जे मला समजलं नाही पण त्याचं उत्तर राईट आहे ॲज अ स्टुडंट म्हणून सांगतो आहे. तर ते म्हणजे मेंटेन द मोटर कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे मोटरच्या ज्या इतर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याला धक्का पोचणार नाही. असे काही ऑप्शन सेट केलेले आहे ह्याच्यामध्ये की तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन जाणवेल. देन पुढे म्हणजे कधी कधी काय होते की अशा वेळेस एखादा जेव्हा तुम्हाला ऑप्शन समजत नाही, जसं आता इथं जर स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला आपण तर हा ऑप्शन अजूनही काही विद्यार्थ्यांना समजला नसेल. मग अशा केसमध्ये काय करायचं की तुम्ही इलिमिनेशन पद्धत वापरायची. इलिमिनेशन म्हणजे ऑप्शन्सला कॅन्सल करायचं. जर तुम्ही ऑप्शन्सला कॅन्सल केलं तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे राईट आन्सर्स बाकी राहते. व्हाय स्टार्टर आर रिक्वायर्ड टू स्टार्ट DC मोटर इन इंडस्ट्रीज. तर इंडस्ट्रीजमध्ये स्टार्टरची गरज काय आहे, तर ऑब्वियसली आर्मेचर करंट कमी करण्यासाठी, रेग्युलेट द फील्ड व्होल्टेज, रिड्यूस द आर्मेचर करंट, कंट्रोल द आर्मेचर रिॲक्शन, स्मूथ ऑपरेशन ऑफ मोटर्स. तर ऑप्शन नंबर बी राईट आहे, रिड्यूस द आर्मेचर करंट. ठीक आहे. देन विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल गिव्स द बिलो द रेटेड स्पीड इन DC सिरीज मोटर. DC सिरीज मोटर म्हटलेलं आहे आणि बिलो द रेटेड स्पीड म्हटलेलं आहे की रेटेड स्पीडपेक्षा कमी स्पीड आपल्याला कशामध्ये भेटते. आता सिरीज मोटरच्या बाबतीत ज्या दोन पद्धती आहे किंवा शंट मोटरच्या बाबतीत ज्या दोन पद्धती आहे त्याच्यामध्ये एकामध्ये फील्ड डायव्हर्टर, जसं सिरीज मोटर येणार तर फील्ड डायव्हर्टर, आर्मेचर डायव्हर्टर हे दोन शब्द येतात. शंट मोटर म्हटलं तर फील्ड रेजिस्टन्स कंट्रोल मेथड आणि आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड हे दोन नावं येतात. पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे की फील्ड हा शब्द जर आला तर स्पीड वाढते, मग ते सिरीज मोटर असू द्या की शंट मोटर असू द्या. आणि जर आर्मेचर रेजिस्टन्स असेल तर मग आर्मेचर रेजिस्टन्स असू द्या की आर्मेचर डायव्हर्टर मेथड असू द्या, त्याच्यामध्ये स्पीड ही कमीच होते. आणि इथे आपल्याला स्पीड कमी म्हटलेलं आहे. पण आता आपण ऑप्शनला वाचू, कारण की इथं सिरीज मोटर म्हटले आहे. तर फील्ड डायव्हर्टर चुकीचं आहे, कारण याने तर स्पीड वाढणार आहे. F फॉर फॉरवर्ड स्पीड वाढणार आहे. आपल्याला स्पीड कमी म्हटलेलं आहे, विचारलेलं आहे इथे एक्झाममध्ये कमी म्हटलेलं आहे की कमी करायचं असेल तर कोणती पद्धत बेस्ट आहे. आता इथे पहा टॅप फील्ड मेथड पण म्हटलेलं आहे, व्होल्टेज कंट्रोल मेथड पण म्हटलेलं आहे आणि आर्मेचर डायव्हर्टर मेथडसुद्धा म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला अजून ॲन्सर्स त्याच्यामध्ये भेटत राहतील. कारण टॅप मेथडमध्ये तुम्ही स्पीडला इन्क्रीज डिक्रीज करू शकता, व्होल्टेज कंट्रोल मेथडमध्ये सुद्धा स्पीडला वाढवू शकता, कमी करू शकता. पण हे जे फील्ड डायव्हर्टर आहे याच्यामध्ये स्पीड ही नेहमी रेटेड स्पीडपेक्षा कमीच होणार. त्याच्यामुळे जास्त बरोबर आन्सर ऑप्शन नंबर डी आहे, जे आपलं बरोबर आहे. ठीक आहे, एक सेकंड. देन क्वेश्चन वाचा पुढचा आणि आन्सर काढा काय आहे तर. What is the effect if 4-point starter resistance is cut off during running? What is the effect if a 4-point starter resistance is cut off during running condition? आता म्हणजे हे म्हटलेलं आहे की काय परिणाम होईल की जर 4-point स्टार्टरचा जो स्टार्टर रेजिस्टन्स आहे हा कट ऑफ झाला ड्युरिंग रनिंग कंडिशन. चालू कंडिशनमध्ये जर स्टार्टरचा रेजिस्टन्स कट ऑफ झाला, ओपन झाला तर काय होईल. मोटर स्टॉप होईल, रन ॲट अ स्लो स्पीड, रन ॲट अ व्हेरी हाय स्पीड आणि रन्स ॲट अ रिव्हर्स डायरेक्शन. तर याचं राईट आन्सर आहे मित्रांनो रन्स ॲट अ व्हेरी हाय स्पीड. बुकमध्ये जे आहे किंवा मग तुम्ही जर याला गुगल केलं किंवा अजून कुठं पाहिलं तर याचा आन्सर तुम्हाला बी दिसेल, जे टोटली चूक आहे. याचं राईट आन्सर आहे मोटर्स रन ॲट अ व्हेरी हाय स्पीड. आता याचं कारण काय आहे सर, तर कारण समजून घ्या, लक्ष द्या. हा आहे आपल्याकडे 4-point स्टार्टर. 4-point स्टार्टरमध्ये तुम्हाला माहीत आहे की हा जो आर्मेचर रेजिस्टन्स असतो
हा काही स्टार्टरमध्ये आर्मेचरच्या सुरुवातीला आर्मेचरच्या याच्यामध्ये असतो, म्हणजे आर्मेचरमध्ये जेव्हा आपण मोटरला चालू करतो तेव्हा हा जो स्टार्टरचा रेजिस्टन्स असतो हा आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडला असतो आणि जसजसा हा हँडल तुम्ही कमी कमी करत जाता तेव्हा तो आर्मेचरचा रेजिस्टन्स कमी कमी होत जाते. पण त्याच वेळेस फील्डच्या सिरीजमध्ये हा रेजिस्टन्स ॲड होतो. आता मी जास्त डीपमध्ये नाही सांगत तुम्हाला, कारण की स्टार्टर काही एकदम समजून सांगणं म्हणजे 15 ते 20 मिनिटाचं काम आहे. तर हा हँडल जेव्हा तुम्ही असं पुढे पुढे न्याल, तुम्ही पाहून घ्या, हे फील्ड वायर, हे फील्डचे वायर आहे, फील्ड वाइंडिंग आहे आणि या फील्डचा हा वायर आहे, तो हा वायर. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही इथे न्याल लगेच त्याला करंट भेटेल विदाऊट रेजिस्टन्स. कोणाला? फील्डला. ओके. पण जेव्हा तुम्ही हा हँडल जेव्हा असा पुढे न्याल आणि इथे या ऑन पोझिशन, रन पोझिशनवर आणा, तेव्हा हा करंट फील्डकडे जाताना तो असा जाणार, असा, देन असा जाईल तो पुढे आणि मग इथे येईल असा फील्डपर्यंत. आणि अशा केसमध्ये जर हा रेजिस्टन्स इथं ओपन झाला, जर कुठंही समजा स्टार्टर रेजिस्टन्स जर ओपन झाला तर फील्डचा सप्लाय डिस्कनेक्ट झाला. फील्डचा सप्लाय डिस्कनेक्ट झाला म्हणजे फील्डचं फ्लक्स झालं 0 आणि फील्डचं फ्लक्स जर 0 झालं तर स्पीड ही ड्रॅमॅटिकली वाढेल, म्हणजे धोकादायक वेगाने मोटर ही फिरेल. नंतर ती जळून जाईल, जळल्यानंतर ती थांबूनही जाईल. पण राईट आन्सर राहणार याचं सी, रन ॲट अ व्हेरी हाय स्पीड. ठीक आहे. पुढे 188 नंबरचा क्वेश्चन, हाऊ नो होल्ड कॉईल इज कनेक्टेड इन 3 पॉइंट स्टार्टर विथ DC शंट मोटर. तर लक्ष द्या, 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टरमध्ये काय फरक आहे. 3 पॉइंट स्टार्टरचा उपयोगसुद्धा शंट मोटर आणि कंपाऊंड मोटरसाठीच करतात आणि 4 पॉइंट स्टार्टरचा उपयोगसुद्धा शंट आणि कंपाऊंड मोटरसाठीच करतात. पण 4 पॉईंटचा वापर तेव्हाच करतात जेव्हा तुम्हाला स्पीड कंट्रोल करायची आहे. अदरवाईज स्पीड कंट्रोल करायची नसेल, तेही फील्ड कंट्रोल मेथडने, तर मग तुम्ही 3 पॉइंट स्टार्टर वापरला तरी चालते. पण आता प्रश्न इथं असा आहे की नो होल्ड कॉईल कशी जोडलेली असते 3 पॉइंट स्टार्टरमध्ये इन शंट मोटरसाठी. तर पहा, जी नो होल्ड कॉईल आहे म्हणजे जी NVC आहे 3 पॉइंट स्टार्टरमध्ये फील्डच्या सिरीजमध्ये असते आणि 4 पॉइंट स्टार्टरमध्ये जी ही NVC आहे ही सप्लायच्या पॅरलल जोडलेली असते. तर इथे जे आपलं राईट आन्सर राहणार ते आता पहा, काय म्हटलेलं आहे, डायरेक्टली कनेक्टेड टू सप्लाय, नाही, चुकीचं आहे. कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर हे सुद्धा चुकीचं आहे. कनेक्टेड इन पॅरलल विथ आर्मेचर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण की हा 3 पॉइंट स्टार्टर आहे. आणि कनेक्टेड इन सिरीज विथ अ शंट फील्ड, तर हे राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर डी. देन पुढे, विच स्पीड कंट्रोल मेथड इज यूज इन अ फूड मिक्सर मोटर. फूड मिक्सरमध्ये कोणती स्पीड कंट्रोल मेथड वापरल्या जाते. खूप चांगले क्वेश्चन्स आहे मित्रांनो हे. तर लक्ष द्या, पहिलं ऑप्शन म्हणते आहे व्होल्टेज कंट्रोल मेथड वापरल्या जाते, फील्ड डायव्हर्टर कंट्रोल मेथड, आर्मेचर डायव्हर्टर मेथड आणि सिरीज फील्ड टॅपिंग मेथड. तर डायव्हर्टर वापरला जात नाही. तुम्ही कधीच पहा, मिक्सरला जर खोललं असेल तर कधी तुम्हाला बायपाससाठी रेजिस्टन्स नाही दिसला, ना तो आर्मेचरच्या पॅरलल दिसला, ना फील्डच्या पॅरलल दिसला. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पद्धत चुकीच्या आहे. आणि ना तिथे व्होल्टेज कंट्रोल मेथड तुम्ही कधी पाहिलं असेल की आपण त्याचं व्होल्टेज कमी करतो. आपण तिथे टॅप काढलेले असतात वाइंडिंगमधून आणि त्या टॅप काढून मोटरच्या वाइंडिंगचे टर्न्स बदलून फ्लक्समध्ये बदल करून आपण मोटरची स्पीड बदलवतो. तर त्याला म्हटलं जाते सिरीज फील्ड टॅपिंग मेथड. तर हे राईट आन्सर आहे त्याचं. ठीक आहे. आजच्या लेक्चरचा आपण हा लास्ट क्वेश्चन पाहू. बाकीचे क्वेश्चन जे आहे ते पुढच्या लेक्चरला पाहू. विच स्पीड कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड अ स्मूथ व्हेरिएशन ऑफ स्पीड फ्रॉम 0 टू अबव नॉर्मल. ठीक आहे. विच स्पीड कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड अ स्मूथ व्हेरिएशन ऑफ स्पीड फ्रॉम 0 टू अबव नॉर्मल. म्हणजे स्मूथ व्हेरिएशन देते स्पीडमध्ये पुढीलपैकी कोणती पद्धत. फील्ड कंट्रोल, आर्मेचर कंट्रोल, फील्ड डायव्हर्टर कंट्रोल मेथड आणि वॉर्ड लेनॉट सिस्टीम कंट्रोल. ऑप्शनला वाचता असता तसंच क्लिअर येते की ऑप्शन नंबर डी जे आहे ते राईट आहे, कारण की वॉर्ड लेनॉट मेथड जी आहे ती एकदम स्मूथ तुम्हाला स्पीड व्हेरिएशन्स देते. ठीक आहे. कारण की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये भेटते पण त्याच्यापेक्षा जास्त स्मूथ तुम्हाला इथे भेटते, कारण की वॉर्ड लेनॉट कंट्रोल मेथड ही बेसिकली व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. याच्यामध्ये आपण सेपरेटली आर्मेचरचं व्होल्टेज जे आहे ते चेंज करतो, त्याच्यामुळे स्पीडमध्ये जो व्हेरिएशन्स आहे ते स्मूथ येतात. पहा, तर इथेच हे आपले झाले 190 क्वेश्चन्स. पहा, लक्ष द्या अजून की तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, अजून एक नोट की ही आपली एक MCQ बॅच आहे. तर ही बॅच आपची फीस पण तुम्हाला माहितीच आहे, मंथली आहे. तुम्ही मंथली पे करू शकता या वन टाईमसुद्धा पे करू शकता. 2 महिन्याची बॅच आपण ठेवलेली आहे. जर वाटलं पेपर खूपच लांबला, या पोरांची डिमांड असली तर आपण याला 1 मंथ अजून वाढवू शकतो. जर वाटलं तर ते पोरांवर डिपेंड आहे आणि माझ्यावरसुद्धा डिपेंड आहे. दुसरी गोष्ट की अजून तुम्हाला सांगतो आहे की या एका मंथमध्ये तुम्हाला 1000+ MCQ भेटतील, हे तुम्हाला माझी विश्वास आहे. त्याच्यासाठी आपल्याला
डेली 40 मिनिमम क्वेश्चन्स पाहावे लागतात. जर आपण मिनिमम 40 क्वेश्चन जरी पाहिले तर 30 लेक्चर्समध्ये 4 तिरी 1200 क्वेश्चन जे आहे ते आपण कंप्लीट करू शकतो, मिनिमम 40. तर 40 क्वेश्चन्स हे आपण डेली एक टार्गेट आहे. पण ज्या दिवशी क्वेश्चन्स हे सोपे असतील, फारच वन लाईनर क्वेश्चन असेल तर मग अशा केसमध्ये 50ही क्वेश्चन्स कंप्लीट होतील. आणि जर एखाद्या वेळेस मॅथमॅटिकल क्वेश्चन जास्त असले तर मग 30ही होतील मिनिमम. ठीक आहे, मिनिमम 30, मॅक्झिमम 50, पण एक ॲव्हरेज आहे आपला 40. तसं आता 40 क्वेश्चन झाले आपण तिथून थांबू. पण असं 40 जरी केले आपण तरी आपले 1200 क्वेश्चन्स आरामात कंप्लीट होतात. म्हणजे हे यासाठी सांगितलं तुम्हाला की तुमच्या डोक्यामध्ये असं नको व्हायला पाहिजे की बा आता 50 क्वेश्चन्स कंप्लीट व्हायला पाहिजे होते. ठीक आहे, कारण की आपलं टार्गेट मी तुम्हाला पहिली सांगितलेलं आहे, जास्तीत जास्त क्वेश्चन्स आपले एका मंथमध्ये जर होत असेल 1200 तर आपण तेही सुद्धा कंप्लीट करू. म्हणजे आपले 2 महिन्यामध्ये आणखी जास्तीत जास्त क्वेश्चन्स कंप्लीट होतील. ठीक आहे, सो इथे थांबू आपण. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला भेटू. पूर्ण जेवढेही क्वेश्चन्स आहे याच्यातले काही जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स असेल हे तुम्ही तुमच्या थेरी नोट्समध्ये लिहून टाका, जे तुम्हाला आतापर्यंत माहीत नव्हते. म्हणजे तुम्हाला जेव्हा पुढे रिव्हिजन करायची वेळ येईल तेव्हा एवढे सारे MCQ तुम्हाला पुन्हा वाचण्याची गरज नाही आहे आणि हे लेक्चरसुद्धा पुन्हा पाहण्याची आवश्यकता नाही आहे. सो थँक्यू, बाय बाय.